मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। पावसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भजे खाऊ असे आपल्याला मुलांना सर्वांनाच वाटतं। तर चला मग आपण कुरकुरीत असे कांद्याचे मस्त हे भजे झालेच पाहिजेत। तर चला इथे बघा मस्त असा पाऊस पडत आहे बघा। तर या पावसामध्ये कांद्याची भजी ही नक्कीच झाली पाहिजे। मस्त अशी कांद्याची भजी करण्यासाठी चला मग सुरुवात करूया। मी येथे 4 कांदे मीडियम आकाराचे उभे असे कापून घेतलेले आहेत। पातळ पातळ असे कापून घ्यायचे आहेत, कांदे चिरून घ्यायचे आहेत। छान असं चिरून घेतल्यानंतर आपल्याला हे कांदे हाताने असं व्यवस्थित चुरून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जेणेकरून का होईल ना, भजीला मस्त चव येईल। असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। असं मिक्स झाल्यानंतर याला झाकून ठेवायचं आहे। एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे, बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता अर्ध्या तासानंतर बघा मस्त असे कांदे आपले मिठामध्ये मस्त मुरलेले आहेत, पाणी पण सुटलेलं आहे। आता आपल्याला कांद्याची भजी करून घ्यायची आहे। यामध्ये मी येथे बेसन घालणार आहे। जसं बेसन लागल तसं आपल्याला घालायचं आहे। इथे बिलकुल पण पाण्याचा वापर करायचा नाही। इथं 2 चमचे मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याने कुरकुरीत होतात भजी। थोडंसं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि आता छान असं हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या कांद्यामध्ये आपल्याला बेसन आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आता मस्त मिक्स झालेलं आहे। छान असं मिक्स झाल्यानंतर आता भजी करायला घेऊ। मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे। आता असं हाताने आपल्याला भजी तेलामध्ये सोडायची आहे। असंच मोकळी मोकळी सोडायची कांदा भजी। हॉटेलमध्ये अशीच करतात। आता छान असं तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे भजी। कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत कांदा भजी। पावसामध्ये चहा सोबत हे कांदा भजी खूप मस्त लागतात, अगदी छान अशी भन्नाट लागतात, चव मस्त होते। आता आपले हे भजे मस्त तळून झालेले आहेत। असं झाऱ्यानं व्यवस्थित कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत। असं तेल असं निथरून घ्यायचं आहे बघा या प्रकारे। आता भजी काढून घेऊ। कांदा भजी कुरकुरीत मस्त चटणी सोबत खाऊ शकता, सॉस सोबत खाऊ शकता आणि चहा पण घेऊ शकता। पावसामध्ये खूप मजा येते। तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।